लई दिवसाच्या नंतर मला दिसला भोपळा. मग ती माझ्या घरी नव्हता, पण आमच्या आईच्या इथं होता. मी आईला विचारले, आई दे की मला धपाट्या करायला भोपळा. आई म्हणली ने, मला बी धपाट्या केल्याच्या नंतर दे. हा म्हणले. मग लेकरं गेले होते बाहेर, मी लगेच बसले किसण्यासाठी, कारण की लेकरं बाहेर गेल्याच्या नंतरच किसलं पाहिजे, नाहीतर लेकरं बसत्यात माझ्या संग धपाट्या करायला आणि किसायला. म्हणून ते गेल्याच्या नंतरच बसले मी काम करण्यासाठी. धपाट्या गॅसवर करा किंवा चुलीवर करा, धूर तर जास्त होते, म्हणून मी काढले किचनची खिडकी पूर्ण. धपाट्या म्हणलं तर पीठ तर आलं, म्हणून बेसनचं पीठ आणि ज्वारी आणि गव्हाचं पीठ घेतले. लसण अद्रक कुटून घेतले. मग एवढी मोठी तीळ घेतले, तीळ लावण्यासाठी वरी, आणि जिरे ओवा कुठून टाकणार आहे, आणि किसलेला भोपळा, हळद, मीठ हे समद चांगलं पीठ मळून घ्यायचं. धपाट्या तर करायला थांबली होती, पण वरून दुपारचं एवढी गरमी होत होती, लई असं वाटत होतं की नेऊन पीठ गपचूप टाकून देऊ. आणि हे धपाट्या बनत नव्हत्या बराबर, एक तुटलं का एक तुटत होती, अर्ध्यातून तुटलं का कोरका तुटत होती, असं होत होतं. म्हणून मला लई राग आला होता, म्हणून मी तिसरी धपाटी बनवली. 2 धपाट्या तर तुटल्या आणि तिसरी धपाटी बराबर बनली मस्त अशी. मग तीळ लावून मस्त तिला तेल लावून उलट पलट शेकले. आणि मी धपाट्या करतानाच लेकरं पण पोटभर खाल्ले धपाट्या, तुटक्या मुटक्या पण चव लागत होत्या. लेकराला आणि खा म्हणले, मग लेकराचं पोट भरलं होतं. मग मी घेतले दही आणि धपाटी खाण्यासाठी. मग इतकी चवदार धपाटी तुटणार का, पण चव इतकी चव भारी.